तर आज भाऊंच्या धक्क्यामध्ये रितेश दादांनी निकीला चांगलंच धारेवर धरलेले दिसतंय. त्याला तर बघूयात नक्की इकडे ते काय बोलतायत. तर पॅडी दादांनी सांगितलं होतं ना, बकेट उचलून गार्डन एरियामधून तुमच्या सामानाजवळ नेऊन ठेवा. तुम्ही ठेवलत का? बरं, किती वेळा सांगितलं होतं तरी तुम्ही नाही ठेवलत. म्हणून त्यांची ड्युटी आहे ते साफ करण्यासाठी. ते जे बकेट आहे ते त्यांनी स्वतः ठेवलं. येतं त्यांचं काय चुकलं? तर तुम्ही त्यांचा राग त्यांच्या टीमवरती काढत सगळ्यांची कपडे बेडमधून बाहेर उचकटून तुम्ही टाकायला सुरुवात केलीत. त्यावेळेस तुझं हे चुकीचं आहे असं तुम्हाला तुमच्या टीममधले कुणीच नाही सांगितलं. आणि निक्की, मागच्या आठवड्यामध्ये मी बोललो होतो की तुम्हाला काहीच दिसला नाही या आठवड्यात, 0 दिसला. तर या आठवड्यामध्ये दिसण्यासाठी तुम्ही लिमिटच क्रॉस केली आहे. बोलताना तुम्हाला एवढं ॲग्रेशन असतं की समोरचा, बाहेरचे प्रेक्षक काय विचार करतील, त्यांना काय वाटेल याचं भान नसतं तुम्हाला. वर्षाताईंच्या मातृत्वाचं काढलं तुम्ही. कोणी दिला अधिकार? बिग बॉसनी दिला का? आणि आता असं झालंय की बोलायचं आणि सॉरी म्हणायचं ते सुद्धा प्रेक्षकांना दाखवण्यासाठी. बाळाला कसं सांभाळतात मला सांगा? हातपाय तोडून? किती सुंदर टास्क होता. काय केलं तुम्ही त्याचं? शेवटी तुमचे घाणेरडी कृत्य बघून बिग बॉसने तो टास्क रद्द केला. कॅप्टन्सी टास्कमध्ये सुद्धा अरबाजला काही झालं नाही पाहिजे म्हणून अभिजित दादांवर ओरडला. पण तो लहान नाहीये कुणीही येऊन त्याला मारायला किंवा काहीतरी बोलायला. तो त्याचा समर्थ आहे की. आणि ज्यावेळेस तुमचा कॅप्टन असतो त्यावेळेस मात्र तुमच्या ड्युटी आपण करणार असं तुम्ही धरता. पण ज्यावेळेस टीम बीचा कॅप्टन असतो त्यावेळेस मात्र तुम्हाला प्रॉब्लेम असतो. आणि ते तर ग्रेसफुली एक्सेप्ट करतात की हा चला त्यांचा कॅप्टन झालेला आहे, काहीच दंगा करत नाहीत. तर तुमचा हा जो खेळ चालला आहे ना, तोच तुम्हाला प्रेक्षकांच्या नजरेत वाईट ठरवतोय. असं रितेश दादांनी इकडं निकीला चांगलंच खडसावलेलं आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.